हाय फ्रेंड्स, मी आता तुम्हाला पालक पनीरचा व्हिडिओ शेअर करत आहे. तर त्यासाठी लागलेले साहित्य कोणतं आहे ते पहिले आपल्याला दाखवत आहे. पाव किलो पनीर आणि हे मसाले जसं का जीरा, लाल मिरची पावडर, गरम मसाला, हल्दी पाउडर, धना जीरे पाउडर और स्वादानुसार नमक और हींग। और मैंने एक छोटा प्याज काटा है और एक टमाटर। और ये पालक को ब्लांच किया है मैंने, एक बड़ी वाली जूड़ी लेके उसको ब्लांच करके उसका ग्रेवी बना के रखा है। वो ग्रेवी में वो ब्लांच पालक, थोड़े आइस क्यूब और लहसुन, 4-5 कळी के लहसुन आणि आलं आणि अद्रक हे सगळं टाकलेलं आहे. तर बघूया, आपण चालू करूया आता बनवणं पालक पनीर. तर आपण बघू शकता, ही कढाई मी गॅसवर ठेवलेली आहे आणि गॅस चालू करत आहे. आणि हेल्दी व्हर्जनसाठी जो आपल्याला पाणी लागेल तो आपण पालक जो ब्लँच करण्यासाठी ठेवलेला तो पाणी मी काढून ठेवलेला आहे, तो मी लास्टमध्ये टाकणार आहे. तर आपण बघू शकता 3-4 चमचे तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तर सगळ्यात पहिलं आपलं मेन इन्ग्रेडियंट्स त्याच्यामध्ये असणार. कढाईमध्ये हिंग. तर तुम्हाला पण माहिती असेल हिंग आपल्या पोटासाठी किती जरुरी असते ते. त्याच्यानंतर आपण टाकूया कांदा. आपण बघू शकता कांदा आणि टोमॅटो कसा फ्राय होत आहे. त्याच स्टेजला आपण त्याच्यामध्ये टाकायचे हे ग्रेव्ही, जे आपण पालक आणि सगळं घेऊन टाकलेलं. ओके राईस, तुम्ही बघू शकता. आणि ग्रेव्ही करताना थोडे आईस क्यूब टाकावे, म्हणजे ग्रीन ग्रेव्ही आपल्याला दिसते. थोडंसं परतून घ्यावं, बघू शकता गाईज. थोडंसं परतून घ्यावं आणि मग नंतर हे मसाले ॲड करावे, जसे की मिरची पावडर, स्वादानुसार नमक, हल्दी पावडर, थोडासा गावाचा मसाला आणि धना जिरे पावडर. ते पण असं आपण चांगलं परतून घेऊया, जेणेकरून आपले सगळे मसाले पालकच्या ग्रेव्हीला लागतात. ठीक आहे, बघू शकता आपण. हे सगळं स्लो गॅसवर चालू आहे. हे पालकचं ब्लांच केलेलं पाणी मी का ठेवते, तर दुसरं एक्स्ट्रा पाणी टाकायला नको. आणि हे पालकचं जे ब्लांच केलेलं पाणी असते ते त्याच्यामध्ये खूप विटॅमिन्स असतात. जसे की आपण सूप वगैरे बनवतो तेव्हा आपल्याला व्हेजिटेबल स्टॉक हवा असतो, तर असा स्टॉक म्हणजे हा पालकचा ब्लांचचा पाणी. तुम्ही बघू शकता बबल्स येत आहेत, म्हणजे भाजी आपली उकळत आहे. त्या स्टेजला आपण या मिक्सरच्या भांड्यामध्ये हे पाणी घालायचं, म्हणजे ती पालकचं जे आहे सगळं ग्रेव्हीचं ते आपण त्या वेळी आतमध्ये मिक्स करून टाकू शकता. तर आपण बघू शकता अशी याला चांगली उकळी येऊन द्यायची. ग्रीन पालक, सुगंध एवढा चांगला सुटलाय, तर असं वाटतं की आत्ताच जेवायला बसावं. बघू शकता आपण.
ह्या स्टेजला आता पालक उकळत आहे आपला ग्रेव्हीचा. तर ह्या स्टेजला आपण पनीरचे क्यूब करून ठेवलेले आहेत मी आत्ताच. 50 ग्राम पनीरचे क्यूब असे आपण त्याच्यात सोडायचे. तर आपण बघू शकतो. आणि ज्या स्टेजला आपण पनीर टाकतो त्या स्टेजला आपण जास्त शिजवायचं नाही. बघा अशी आपली टेम्पटिंग दिसते, सुंदर दिसते आणि सुगंध पण चांगला येत आहे. तर आज आम्ही हे बनवलेलं आहे डिनरला. तुम्ही काय बनवतात? त्या स्टेजला आपल्याला थोडीशी टाकायची कटावर कापलेली कोथिंबीर. आपण बघू शकता. त्याच टायमाला गॅस बंद करून गरम गरम पालक पनीर आणि मल्टीग्रेनची रोटी सर्व करूया. तर ते मल्टीग्रेनचं मी थोड्या वेळाने आपल्याला व्हिडिओ दाखवत आहे. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.